आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास या कन्सेप्ट काय आहेत हे बघणार आहोत. तर लक्षपूर्वक पहा, सगळे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील. सर्वात सुरुवातीला आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम समजून घेऊ. ॲटम कंटेन्स 3 मेन सब ॲटॉमिक पार्टिकल्स. 1 प्रोटॉन, सेकंड न्यूट्रॉन अँड थर्ड इलेक्ट्रॉन्स. डायग्रॅममध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह चार्जने दाखवलेले प्रोटॉन्स दिसत असतील आणि निगेटिव्ह चार्जने दाखवलेले इलेक्ट्रॉन्स आहेत. आपल्याला ॲटॉमिक नंबर जर समजून घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोटॉन समजून घेतला पाहिजे. चला तर मग प्रोटॉन आणि इलेमेंट्समध्ये काय रिलेशन आहे हे सर्वात सुरुवातीला समजून घेऊ. द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस इज केमिकल आयडेंटिटी ऑफ द इलेमेंट. म्हणजेच न्यूक्लियसमध्ये असलेली प्रोटॉनची संख्या ही त्या इलेमेंटची ओळख असते. प्रोटॉनच्या संख्येवरून आपण इलेमेंट कोणता आहे ते पण सांगू शकतो आणि याच प्रोटॉनच्या नंबर्सना आपण ॲटॉमिक नंबर म्हणून ओळखतो. अगेन मी रिपीट करतोय, प्रोटॉनची जी संख्या आहे त्याच नंबरला आपण काय करतो, ॲटॉमिक नंबर म्हणून ओळखतो. आता आपण एक डायग्रॅम बघू. डायग्रॅममध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, पहिल्या केसमध्ये तुम्हाला एक प्रोटॉन पाहायला मिळतोय आणि एक प्रोटॉन ज्या इलेमेंटमध्ये आहे त्या इलेमेंटला आपण हायड्रोजन म्हणून ओळखतो. याचा ॲटॉमिक नंबर हा 1 असेल कारण हायड्रोजनकडे एक प्रोटॉन आहे. देन दुसऱ्या केसमध्ये तुम्हाला 6 प्रोटॉन म्हणजे 6 प्रोटॉन पाहायला मिळत असतील आणि 6 प्रोटॉन असणाऱ्या इलेमेंटला आपण कार्बन म्हणून ओळखतो. याचा ॲटॉमिक नंबर हा सुद्धा 6च असेल कारण याच्याकडे 6 प्रोटॉन्स आहेत. नेक्स्ट आपण ॲटमबद्दल एक खास वैशिष्ट्य पाहू. याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट काय आहे बघा. ॲटम बीइंग इलेक्ट्रिकली न्यूट्रल इट कंटेन्स द सेम नंबर ऑफ एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन्स इन इट ॲज ॲटॉमिक नंबर्स. म्हणजेच ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, म्हणजेच त्याच्यावरती कोणताही चार्ज नसतो आणि जेवढे न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतील तेवढेच बाहेर ऑर्बिटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन फिरताना दिसतील. पहिलं एक्झाम्पल आपण हायड्रोजनचं पाहतोय, ज्याच्यामध्ये एक प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये तुम्हाला रोटेट करताना दिसेल. डायग्रॅममध्ये तुम्ही ह्या गोष्टी पाहू शकता. सेम त्याचप्रमाणे कार्बनमध्ये सुद्धा न्यूक्लियसमध्ये 6 प्रोटॉन तुम्हाला दिसत आहेत आणि बाहेर ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला फिरताना दिसतील. आता ह्या सगळ्यावरून आपल्याला एक गोष्ट समजते, ती म्हणजेच ॲटॉमिक नंबर Z इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच ॲटॉमिक नंबर हा प्रोटॉनच्या संख्ये एवढा आणि इलेक्ट्रॉनच्या संख्ये एवढा असतो. ही गोष्ट लक्षात येते का बघा. ॲटॉमिक नंबर Z हा कायम नंबर ऑफ प्रोटॉन्स एवढा असतो, म्हणजेच प्रोटॉनच्या संख्ये एवढा आणि इलेक्ट्रॉनच्या सुद्धा संख्ये एवढा असतो, हे लक्षात ठेवा. आता आपण एक्झाम्पल म्हणून हेलियम हा ॲटम पाहू. डायग्रॅम तुम्हाला हेलियमची स्क्रीनवरती दिसत असेल. हेलियमच्या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह साईननी दाखवलेले 2 प्रोटॉन दिसत असतील. इथे प्रोटॉनची संख्या 2 आहे म्हणून ॲटॉमिक नंबर इज ऑल्सो 2, कारण ॲटॉमिक नंबर हा प्रोटॉनच्या संख्ये एवढा असतो. हेलियममध्ये प्रोटॉनची संख्या ही 2 आहे म्हणून ॲटॉमिक नंबरसुद्धा काय असेल, 2 असेल. आता आपण हायड्रोजनचं एक्झाम्पल पाहू. इथे प्रोटॉनची संख्या 1 आहे म्हणून ॲटॉमिक नंबरसुद्धा काय असेल तर 1 असेल. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ॲटॉमिक मास ही कन्सेप्ट आपण पाहू. यामध्ये सुरुवातीला आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. या गोष्टी आपण पाहूया. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे, एक मास ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबली स्मॉल कम्पेअर्ड टू दॅट ऑफ न्यूक्लियॉन्स. म्हणजेच इलेक्ट्रॉनचं मास हे न्यूक्लियॉन्स म्हणजेच कोण, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या तुलनेत फार कमी असतं. काय सांगितलं मी, इलेक्ट्रॉनचं मास हे काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या तुलनेनं फार कमी असतं. हे पहिलं स्टेटमेंट आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, द ॲप्रॉक्सिमेट मास ऑफ 1 प्रोटॉन
और 1 न्यूट्रॉन इज 1 डाल्टन. याचा अर्थ असा होतो की एका प्रोटॉनचं किंवा एका न्यूट्रॉनचं ॲप्रॉक्सिमेट मास हे 1 डाल्टन एवढं असतं. यानंतर आपण तिसरं स्टेटमेंट पाहू. ॲटॉमिक मास इन डाल्टन इज न्यूमरिकली इक्वल टू नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स इन ॲटम. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की डाल्टन या युनिटमधील ॲटॉमिक मास हे न्यूक्लियॉन्स म्हणजेच कोण, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या बेरजे एवढं असतं. आणि लास्ट 4 नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते पहा. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स दॅट इज न्यूक्लियॉन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सना आपण न्यूक्लियॉन्स असंही म्हणतो. इन ॲन ॲटम इज कॉल्ड इट्स ॲटॉमिक मास नंबर ए. याचाच अर्थ असा होतो की ॲटॉमिक मास नंबर हा न्यूक्लियसमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या संख्ये एवढा असतो. ॲटॉमिक मास नंबर हा काय असेल, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्ये एवढा असेल. आता आपण हेच इक्वेशनमध्ये मांडूया. काय आहे बघा इक्वेशन. मास नंबर ए इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स झेड प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स एन. यालाच आपण शॉर्टकटमध्येही असं लिहू शकतो, ए इज इक्वल टू झेड प्लस एन. आता आपण एक्झाम्पल म्हणून हेलियम ॲटम पाहूया. स्क्रीनवर तुम्हाला हेलियम ॲटमची डायग्रॅम दिसत असेल. या डायग्रॅममध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजेच प्रोटॉनची संख्या ही 2 एवढी आहे. तसंच नंबर ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजेच न्यूट्रॉनची संख्या ही सुद्धा 2च एवढी आहे. आता आपण मास नंबरचा फॉर्म्युला म्हणजेच ए इज इक्वल टू झेड प्लस एन, यामध्ये झेडची व्हॅल्यू झेड आणि एनची व्हॅल्यू ठेवूया. मास नंबर ए इज इक्वल टू झेडची व्हॅल्यू आहे 2 आणि एनची व्हॅल्यू अगेन आहे 2. या दोघांची बेरीज केली तर येईल 4. इथे हिलियमचा ॲटॉमिक मास नंबर काय येईल, तर 4 हा येईल. आणि लास्टली आपण इलेमेंटला रिप्रेझेंट कसं केलं जातं हे पाहू. याच्यामध्ये स्टेटमेंट पहा. द कंपोजिशन ऑफ एनी ॲटम इज रिप्रेझेंटेड बाय इलेमेंट सिम्बॉल एक्स विथ ॲटॉमिक मास नंबर ए ॲज सुपरस्क्रिप्ट ऑन लेफ्ट अँड ॲटॉमिक नंबर झेड ॲज अ सबस्क्रिप्ट इट्स. याचा अर्थ असा होतो की इलेमेंटला तुम्ही एक्सनं रिप्रेझेंट करू शकता आणि ए हा सुपरस्क्रिप्ट तुम्ही डाव्या बाजूला वरच्या ठिकाणी लिहिणार आहे आणि झेड हा सबस्क्रिप्ट म्हणून डाव्या बाजूला खालच्या बाजूला लिहिणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण दोन्ही कन्सेप्ट बघितलेल्या आहेत. कोणकोणत्या, तर ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर.